श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री सद्गुरुनाथाय नमः श्री मातृपितृदेवताभ्यो नमः श्रोता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय। यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा। यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा। यदा भूतपृथग्भावम् एकस्थम् अनुपश्यति ततः एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा। यदा भूतपृथग्भावम्, भूतपृथग्भावम् म्हणजे जे जे जन्माला आलेले आहेत त्यांचे जे जे प्रकार पडतात, त्यांचे जे जे भाव निर्माण होतात, हे सगळे भाव एकस्थम अनुपश्यती, एकस्थम म्हणजे एकाच्या ठिकाणीच एकवटलेले आहेत, एकाच्या ठिकाणीच स्थिर झालेले आहेत, असे जो पाहतो ततः एवच विस्तारम, तसेच परमेश्वराच्या स्वरूपापासून हा झालेला विस्तार हा ईश्वरापासून झालेला आहे असं जो पाहतो तो तदा ब्रह्म संपद्यते, तो त्यावेळी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. भूतपृथक भाव म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू, जे काही स्थावर जंगम चराचर जगत जे निर्माण झालेलं आहे ते संपूर्ण जगत हे ज्याच्या आधारावर आहे त्या ईश्वराला त्या ठिकाणी पाहतो, म्हणजे ईश्वराच्या आधारावर असणारं जगत पाहतो. आणि ईश्वराच्या संकल्पापासून हे निर्माण झालेलं आहे असं देखील पाहतो. म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये जगत आहे आणि जगत स्वरूपामध्ये ब्रह्म आहे, हे दोन्हीही त्याला एकाच वेळेला ज्या वेळा समजतं त्यावेळेला तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. सोपी गोष्ट आहे. एक कुटुंब आहे, आपण कुटुंबाचा ट्री काढतो ना, वृक्ष काढतो. मूळ पुरुषापासून वृक्ष ब्रँचेस त्याच्या शाखा वाढलेल्या असतात. हे मूळ पुरुषाचं, जसं आपण आपलं गोत्र म्हणतो त्या गोत्रापासून आम्ही सगळे निर्माण झालो. म्हणजेच प्रत्येक निर्माण झालेल्या व्यक्तीमध्ये त्या गोत्राचाच भाव आहे असं ज्याला समजतं, की कुणी वसिष्ठ गोत्राचा असेल, कुणी अंगिरस असेल, कुणी काश्यप असेल. मग कश्यप ऋषी त्याच्यामध्ये नाही आहेत, प्रत्येकाच्या ठिकाणी ते नाहीत, पण कश्यपाच्या गोत्रात जन्माला आला म्हणजे कश्यपापासून निर्माण झाला आणि म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी आपण कश्यप गोत्र पाहतो. तसंच प्रत्येकाचं गोत्र कश्यप आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण माणसापासून कश्यपापर्यंत पुन्हा परत जातो, म्हणजे विस्तारापासून मुळापर्यंत परत जातो आणि मुळापासून विस्तारापर्यंत सुद्धा येतो. पूर्वी सोडा वॉटरच्या बाटलीला एक टोपण असायचं पत्र्याचं, ते असं ओपनरनं काढायला लागायचं आणि ते काढल्यानंतर त्याला दोन भोकं पाडून आम्ही त्याला दोरी बांधून खेळायचो. असं असं फिरवलं की ते आपोआप आपोआप असं ताणत राहायचं. अजूनही खेळतो, ते आवडतं. आता त्याच्यात बरेच नवीन नवीन प्रकार निर्माण झालेले आहेत. तसं तो जसा ब्रह्म संपद्यते म्हणलेला आहे, तो एका बिंदूपासून त्या मधल्या ताटलीपर्यंत, मधली जेवढी ती आपली छोटीशी टोपणाची हे आहे तिथपर्यंत तो विस्तार पावतो आणि तिथून विस्तारापासून पुन्हा बिंदूपर्यंत एकसारखा येत राहतो. हा जो प्रवाह आहे वर खाली किंवा बाजूने येत जाणारा, तो प्रवाह, आता ह्या दोन सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत का? ती एकच गोष्ट आहे. तो जो प्रवाह आहे तो मूलतः काहीच नाही, पण तो आतून बाहेर जातो आणि बाहेरून आत देखील असतो. म्हणजे एका बाजूने जातो, मध्यात मोठा होतो आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा छोटा होत जातो शंकूसारखा. असा यदा भूत पृथक भाव, एका बिंदूपासून वाढत विस्तार होत गेला, पण त्याच विस्ताराला आपण पुन्हा छोट्या बिंदूमध्ये पाहतो. जसं मी आता म्हटलं की कश्यपापासून अनेक लाख लोक निर्माण झाले आणि अनेक लाख लोकांचा जेव्हा मी विचार करतो की यांचं गोत्र कुठलं असेल तर ते कश्यप दिसतं. म्हणजे मी शंकू इकडून वाढवला आणि इकडे पुन्हा त्या शंकूचं एक टोक काढलं, ज्याला कश्यप हेच नाव येतं दोन्हीकडून. तसं परमेश्वरापासून निर्माण झालेलं हे सगळं जगत, आणि जगतामध्ये काय आहे तर पुन्हा परमेश्वर, हा जो भाव आहे त्याला ब्रह्म संपद्यते तदा असं म्हणतात. तिथून ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत आहे. हे ज्याला समजलं तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, कारण तो समजून घेता घेताच ब्रह्मस्वरूप झाला. हा विस्तार कोणाचा झाला तर आत्म्याचा झाला, परमात्म्याचा झाला. मी आत्मस्वरूपात असल्याशिवाय मला ही जाणीव होऊ शकत नाही.
हे उदाहरण कश्यप गोत्राच्या माणसाला पटकन समजणार, कारण त्याचं गोत्र कश्यप आहे. त्यांना 10 कश्यप गोत्राची माणसं बघितलेली आहेत आणि सगळेजण विचारल्यानंतर एकच गोत्र सांगतात, कश्यप. म्हणजे कश्यपापासून निर्माण झालेले अनेक जीव, त्या सगळ्या जीवांचा पुन्हा कश्यप हाच उल्लेख असा येणं म्हणजे परमात्म्यापासून जगत आणि जगतामध्ये पुन्हा परमात्मा, हे जे स्वरूप आपल्याला बघता येईल त्याला ब्रह्मसंपद्यते असं म्हटलं. ज्यावेळेला ही जाणीव होते त्यावेळेला सच्चिदानंद घन ब्रह्मस्वरूप प्राप्त होतं. आहे तर सोपंच. एकस्थम अनुपश्यती असं म्हटलं. एकस्थम, एकाच ठिकाणी पाहतो परमात्म्याच्या आधारावरती हे संपूर्ण जगत चालतं. वरून खाली बघितलं तर जगताच्या मुळाशी परमात्मा आहे. ऊर्ध्व मूलम अधः शाखम. मूळ आहे, शाखा झाल्या. शाखा आहे म्हणजे मूळ आहे. म्हणजे सर्व गोत्रांचं मूळ कश्यपच ना? सर्व ज्यावेळेस गोत्रांचं एखाद्याचं मूळ गोत्र कश्यप नाही. गोत्र आठवत नाही त्यावेळेस कश्यप कश्यप असं गोत्राचा उल्लेख करतात. ज्याला स्मरण नाही गोत्राचं त्याच्यासाठी कश्यप आहे. पण ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी त्याची त्याची गोत्र आहेत ना. हम्म. हे कश्यप हे उदाहरण दिलं. कश्यप आहे, वसिष्ठ आहे, अंगिरस आहे, अत्री आहे. कुठलीही गोत्र घ्या. सांगण्याचा उद्देश हा हम्म. की एका बिंदूपासून अनेकांचा विस्तार झाला आणि त्या अनेकांच्या विस्तारामध्ये तो एक बिंदू, तो एक जेनेटिकल, ज्याला आपण पार्टिकल म्हणतो, तो कायम आहे. क्रोमोझोम. तो त्याला नॅनो पार्टिकल किंवा क्रोमोझोम ज्याला म्हटलं, तो क्रोमोझोम म्हणजे परमात्मा आहे. एका क्रोमोझोम पासून मल्टिप्लाय होत होत संपूर्ण विश्व निर्माण झालं आणि त्या एकाच क्रोमोझोम पासून झाल्यामुळं त्या प्रत्येक मल्टिप्लाइड क्रोमोझोम मध्ये तो मूळ क्रोमोझोम तसाच आहे. अन्य विषयांच्या संयोगामुळं, अन्य धातूंच्या संयोगामुळं त्याचा मूळ स्वरूपामध्ये आपल्याला परिवर्तन दिसतं, पण मुळात तो क्रोमोझोम तसाच आहे. आपल्याला ईश्वराकडे जाण्याची इच्छा होण्याचं कारण ते आहे की आपल्यातला तो क्रोमोझोम थोडा ऍक्टिव्ह आहे. त्याला जाणीव आहे की आपण ईश्वरापासून आलो आहोत, म्हणजे आपलं स्वरूप हे ईश्वरमय असलं पाहिजे आणि मग असलं पाहिजे तर ते मिळालं पाहिजे. शुद्ध सोनं. शुद्ध सोन्यापासून वस्तू बनवता येत नाहीत. म्हणून शुद्ध सोन्यात थोडीशी चांदी घालतात, थोडंसं तांबं घालतात आणि मग वेगवेगळ्या अलंकारांची निर्मिती होते. हा जसा क्रोमोझोम, जितकं सोनं कमी तितकं त्याला हिणकस समजलं जातं, कमी समजलं जातं. म्हणून त्याला 18 कॅरेट म्हणतात. 18 कॅरेट सोन्याची किंमत कमी आहे. त्याच्याही पेक्षा 1 ग्रॅम सोनं, पाणी दिलेलं सोनं. मग तिथं सोन्याचा भाव कमी झाला. भाव म्हणजे सोन्याचं असणं, अस्तित्व कमी झालं. सोन्याचे क्रोमोझोम जे आहेत हे इथं वरतीच आले. ज्या ठिकाणी आपण मुलामा दिला त्या ठिकाणी मूलतः सोन्याचा क्रोमोझोम अस्तित्वात नाही, पण त्याला वरून मुलामा दिला गेला. म्हणजे तो तिथं आहे पण तो पूर्णत्वानं नाही किंवा अंशत्वानं पण खूप कमी आहे असा भाव आहे. पण त्याचा अंश तिथून निघून गेला का नाही गेला, त्याचा अंश त्या ठिकाणी आहे. मग त्या अंशाला काय म्हणणार आम्ही? सोन्याचा अंश आहे असंच म्हणणार ना. मग हे सोनं पूर्वी नाण्यात घालायचे. चांदीच्या, तांब्याच्या, कुठल्याही नाण्यामध्ये असायचं सोनं. चांदीची नाणी होती. प्रत्येक नाण्यामध्ये चांदी असायची आणि चांदीचा अंश किती प्रमाणात आहे असं बघून चांदीची नाणी नंतर किलोवर विकली जायची चांदीच्या भावानं. तो जो जसा चांदीचा अंश प्रत्येक नाण्यामध्ये आहे तसा ईश्वराचा अंश हा प्रत्येक जगतातल्या घटकामध्ये आहे. म्हणून प्रत्येक घटकाचं वर्णन करायचं झालं तर काय करणार आपण? परमात्मा. कमी अधिक परमात्मा, एवढंच वर्णन त्याचं होऊ शकतं. आणि कमी अधिक परमात्मा ही आपली भूमिका झाली. ज्या वेळेला तो कमी अधिक हे दोन्ही समान होऊन जाईल त्या दिवशी आपल्याला समम पश्यन ही सर्वत्रची जाणीव झाली. म्हणजे निदान आपण कमी अधिक पर्यंत तरी पोचायला हवं, मग समम पश्यन ही पर्यंत जाणार. आणि मग हे समम ज्या वेळा आपण ह्या मूलतः पासून ते वृक्षापर्यंत आणि वृक्षापासून मुळापर्यंत पाहू त्यावेळा ब्रह्मस्वरूपाची, आपल्या स्वरूपाची आठवण किंवा जाणीव होणार. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते.
अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अयम अव्ययः शरीरस्थः अपि कौन्तेय न करोति न लिप्यते. न करोती न लिप्यते, तो करतही नाही आणि तो बांधलाही जात नाही. कोण? जो ह्या शरीरामध्ये राहतो, जो क्षेत्रज्ञ आहे, जो क्षेत्र जाणतो, तो बांधला जात नाही. कोविडमध्ये प्रतिबंधित होते लोक, बरोबर. सामान्य जनतेला इकडून तिकडून जाण्याचा अधिकार नव्हता. पण काही लोकांना तो अधिकार होता. तो शरीरात असून सुद्धा ज्याला अधिकार आहे त्याला परमात्मा असं म्हटलं, त्याला जीवात्मा असं म्हटलं. आणि म्हणजे त्याला ज्याला जाणलेलं आहे क्षेत्रज्ञ, त्यानं क्षेत्र समजून घेतलं. कोविडमध्ये ज्या लोकांनी क्षेत्र समजून घेतलं, डॉक्टरना परवानगी होती, पोलिसांना परवानगी होती, किंवा अन्य समाजसेवकांना परवानगी होती. ज्यांनी ते क्षेत्र जाणलेलं आहे त्याला तिथं काम करण्यासाठी परवानगी आहे. न करोती न लिप्यते, तो त्या ठिकाणी बांधला जात नाही, त्याला बाधित होत नाही. शरीरस्थ हा अपि कौन्ते, शरीरात राहून सुद्धा शरीराचे कोणतेही गुणधर्म त्याला बांधून ठेवू शकत नाही. कधी? ज्या वेळेला तो ह्या अव्यय स्वरूपामध्ये राहतो त्यावेळेस. जो ले उसका भी भला, जो न दे उसका भी भला ना, जो दे उसका भी भला, जो न दे उसका भी भला. अशा जाणीवेमध्ये जेव्हा आपण असू, अर्थात ही देण्याची म्हणजे घेण्याची जाणीव आहे, अशीच देण्याची पण जाणीव पाहिजे. देणारा तोच आहे, त्यामुळे मी दाता होऊ शकत नाही. अनादित्वात, अनादित्व म्हणजे ज्याला आधी नाही. आधी नाही म्हणजे आरंभ नाही, आरंभ नाही तर जन्माला कसा? जन्मालाच नाही. जो आहे पण तो जन्माला आला नाही, त्याला अनादी म्हटलं. अनादित्वात निर्गुणत्वात. निर्गुणत्वात ऍटमचा गुण काय? असणं एवढाच गुण आहे. परमाणूचा गुण काय आहे? एवढाच गुण आहे. म्हणून त्याला निर्गुण म्हटलं, कारण त्याचा गुण नाही, गुण सांगता येत नाही. आणि असणे हे अस्तित्व आहे, म्हणून त्याला गुण म्हणता येत. ज्याच्यामधून त्याचं वर्णन करता येऊ शकतं अशी कुठलीही गोष्ट त्या गुणामध्ये समाविष्ट करता येत नाही, म्हणून त्याला निर्गुण म्हणतो. परमात्मा, परम आत्मा, परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ असा आत्मस्वरूप असणारी गोष्ट. अयम अव्यय, तो अव्यय आहे, त्याचा खर्च होत नाही, त्याचा नाश होत नाही. म्हणून जो कुटस्थात राहतो आणि या शरीराच्या हालचालींना पाहतो, अहंकार मन बुद्धी ज्याप्रमाणे कार्य करतं हे देखील तो पाहतो, पण यांच्याशी बांधला किंवा बांधला जात नाही. आता हा कोण आहे, कुठे आहे, कसा आहे, तर तो साधनेनं ओळखायला पाहिजे. जशी आपण साधना करून त्याला ओळखत जाऊ, तसं तसं आपलं खालचं स्वरूप जे आहे की मी करतो, मी खातो, मी झोपतो, हे आपोआप भंग होत जाईल. आणि मग मी खात नाही, मी करत नाही, मी झोपत नाही, मी जेवत नाही, मी बोलत नाही, करणारा तोच आहे, ही जाणीव प्रकर्षानं व्हायला लागते. आणि ही जाणीव झाली की न करोती न लिप्यते, मी करत नाही आणि मी बांधला देखील जात नाही. कारण जो करत नाही तो बांधला जातच नाही. कर्म केलं की बंधन आलं, कर्म होत नाही तर बंधन होत नाही. आपण नोकरी केली की पगार मिळावा, बरोबर. कर्म केलं की बंधन आलं, पगाराचं बंधन आहे, ऑब्लिगेशन. पण जो कर्मच करत नाही, जो नोकरी करत नाही, म्हणजे नोकरीत असून सुद्धा जो नोकरी करत नाही, हे कळलं की रहस्य, हेच रहस्य आहे. नोकरीत असून सुद्धा तो नोकरी करत नाही, जेवत असून सुद्धा तो जेवत नाही, पीत असून सुद्धा तो पाणी पित नाही. आपल्याला दिसते पाणी पितोय, पण तो पाणी पित नाही. तो पाणी पितोय हे आपल्याला दिसते, त्याला दिसत नाही. त्याची जाणीव आहे की हा देह या ठिकाणी नोकरी करत होता, पण तो त्या ठिकाणी नोकरी करत नव्हता ना, तो त्या देहाशी बांधा नसल्यामुळं त्याला पगार घेता येत नव्हता.
किंवा पगाराशी त्याला कसलीही संवेदना जोडली गेलेली नव्हती. म्हणजे जो कर्म करत नाही तो असून नसल्यासारखा का? जो कर्म करत नाही असं नाही, जो कर्म करतो पण तरीही कर्म करत नाही, म्हणजे जो न चिकटता कर्म करतो, म्हणजेच इतरांसाठी कर्म करतो असं म्हणा, सोप्या शब्दात. स्वतःसाठी किंवा स्वार्थासाठी जो काम करत नाही, जो इतरांसाठी काम करतो, तो न करोती न लिप्यते. इतरांसाठी काम करणारा म्हणजे समाजसेवक, समाजसुधारक नव्हे. कारण ते इतरांसाठी काम करतात पण ते स्वतःसाठी सुद्धा काम करतात. भगवंत जिथं सांगतात की स्वतःसाठी नाही, म्हणजेच फक्त इतरांसाठी. बंधन कधी होणार? मी असलो की बंधन होणार, मी नसलो की बंधन गेलं. मग इतरांसाठी काम करताना मी नसतो, कारण त्याचा लाभ जो आहे तो मला होणार नाही आहे, त्याचा लाभ इतरांना होणार आहे. त्याचा लाभ मला हवा असेल तर मी लाभार्थी. मी लाभार्थी म्हटलं की सगळ्यांना जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे कर्म खेचून आणलं गेलं. मी ह्या सर्वांना लाभ मिळवून दिला, मी हजारो लोकांना पाणी वाचवून दिलं, मी हजारो लोकांसाठी धरण उभारलं, हजारो लोकांना पाणी मिळालं, पण हजारो लोकांच्या धरणाचा जो काही त्रास होता तो सगळा मी उचललेला आहे भार. ते लोक पाणी पिऊन आनंदात राहतील आणि मी ते पाणी चुकवण्यासाठी किती जन्म घेईन मला माहिती नाही. म्हणून धरण तर मी बांधलं पाहिजे, पण मी धरणात अडकलं नाही पाहिजे. मग गर्व होतो राहायचं आपल्याला, अभिमान येतो, अहंकार येतो आणि गर्व येतो. मग गर्व आला की भगवंताला आपल्या डोक्यावरती बसावं लागतं आणून. म्हणून जो मी आहे तो गळ्याच्या वरती येता कामा नये आणि ईश्वर जो आहे तो डोक्याच्या खाली उतरता कामा नये. लक्षात घ्या. ईश्वर हा नेहमी कंठाच्या वरती असावा आणि मी नेहमी कंठाच्या खाली असावा. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ असं म्हणतो समर्थ. देव आम्ही मस्तकी धरतच नाही. देव ज्या क्षणी मस्तकी आला त्या क्षणी लिंपण जी क्रिया जी आहे ती बंद झाली. देव खाली उतरला की अभिमानावर येतो, मी वरती येतो. मी वरती आलो की देवाला जागा नाही मग. असंच गरुड एक दिवस मस्ती आली, अहंकार आला, मी शहाणा आहे म्हटले. भगवंतांना कळलेलं आहे. गरुड मनात विचार करतोय की माझ्यावर बसून उडतात, मी त्यांना घेऊन जातो, माझ्यावर बसून हे पराक्रम करतात. एवढा मोठा माणूस माझ्यावर बसून पराक्रम करतो म्हणजे मी किती मोठा झालो. मग मी यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. भगवंतांनी बघितलं तिकडनं, हसले. म्हटले काय चाललंय गरुडा? काय नाही म्हटले, अहो म्हटले मी तुम्हाला सगळीकडे घेऊन जातो, तुमचं वजन मी पेलतो उचलतो, आहे की नाही म्हटले माझ्यात ताकद? हो का म्हटले, इकडे ये जरा. इकडे म्हटले आणि आपल्या डाव्या हाताची करगडी त्याच्या मानेवर ठेवली. आता उडू म्हटले, कुठं उडायचे तिकडे. त्याला वाटलं करंगळी तर ठेवली आता उडतो. जीव खाऊन प्रयत्न केला तरी हलता येईना जागेवर. पंख फडफडतोय, हात पाय हलवतोय, सगळं करतोय, पण त्याला जागचं हलता येईना, अडकून पडलेला आहे. आणि जेवढा प्रयत्न केला तितक्या प्रमाणात त्याची शक्ती क्षीण झाली आणि उडायचं पूर्ण बंद झालं, एवढी शक्ती क्षीण झाली. भगवंतांना शरण गेला, म्हटला भगवंत मला अहंकार झाला होता, पण आता मला परत पहिल्यासारखं करा म्हटलं, मला उडता आलं पाहिजे, मला शक्ती आली पाहिजे. कशी गंमत आहे बघ. मग त्याला तपश्चर्याला पाठवलं. गोदावरीच्या तीरावर त्यानं तपश्चर्या केली आणि गरुड तीर्थाची निर्मिती झाली तिथून. याच्या मागेही अजून दुसरी कथा आहे त्याच्या मागे. मणी नावाचा साप होता, नाग होता. मणी नावाच्या नागानं तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला
की मला गरुडापासून कसलंही भय नको. आणि त्याला वर मिळालेला होता, त्यामुळे गरुडापासून भय नाही असं असताना सुद्धा एक दिवस गरुडानं त्याला उचलला आणि आपल्या घरात नेऊन ठेवला. आणि मग मणीनं धावा चालू केला भगवंताचा. असं कसं झालं, मला उचललं. मग शंकराचा धावा केला. शंकरांनी नंदीला सांगितले की जा म्हटले गरुडाला घेऊन ये जा. विष्णूला सांग गरुडानं माझा भक्त दाबून ठेवलेला आहे, त्याला सोडून द्यायला सांग. गरुडाला घेऊन ये इकडे. आणि त्याच्यानंतर ही गरुडाची गोष्ट झालेली आहे. गरुडाला अहंकार झाला. काय अहंकार झाला की विष्णूंनी गरुडाला सांगितलं नंदी आलेला आहे, नंदी बरोबर तू जा. मग गरुडच्या मनात अहंकार काय आहे की तुम्ही भक्त वत्सल की नाही. मग मी भक्त आहे तुमचा, मी भक्त आहे तर मी केलेली गोष्ट आहे तुम्ही तिचं समर्थन करायला पाहिजे. मी तुमचा सेवक आहे. तुमच्या सेवकाने एखादी गोष्ट केली तर तुम्ही तिचं समर्थन करायला पाहिजे. भगवान म्हटले मी समर्थन करणार, पण जे धर्मकृत्य आहे त्याचं समर्थन कर. ते धर्माला अनुसरून नाही त्याचं समर्थन मी करू शकत नाही. आणि ब्रह्मदेवाने वर दिलेल्या मणीला तू उचलून आणलंस म्हणजे तू ब्रह्मदेवाच्या विरुद्ध काम केलंस, म्हणजे माझ्या मुलाच्या विरुद्ध काम केलंस, माझ्या धर्माच्या विरुद्ध काम केलंस. मी तुला सहकार्य करू शकत नाही म्हटलं. असं कसं म्हटले. आणि मग त्याच्या मनात अहंकार झाला, मी असा असा एवढा भगवंतांना घेऊन जाऊ शकतो, एवढा उचलून नेतो, आणि तरी सुद्धा हे माझा सेवक म्हणून सुद्धा आदर करत नाहीत. मग गरुडाला नंदी बरोबर पाठवून दिला. न करोती न लिप्यते. गरुडासारखा व्यक्ती भगवंताच्या शेजारी रोज समोर आहे, दारात उभा आहे, तरी सुद्धा अहंकार त्याला सोडत नाही. अहंकार त्याच्या बरोबर आहे. म्हणून देव समोर असणं, देव सोबत असणं, याच्यापेक्षा आपण देवाच्या सोबत असणं फार महत्वाचं. सदा सर्वदा देव सन्निध आहे, पण आपण देवाच्या सन्निध कधी जाणार हा प्रश्न. आणि आपण देवाच्या सन्निध गेलो की न करोती न लिप्यते. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते, सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते, सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं न उपलिप्यते, सर्वत्र अवस्थितः देहे तथा आत्मा न उपलिप्यते. काय सुंदर उपमा दिलेली आहे आकाशाची. यथा सर्वगतम. सर्वगतम म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतं आकाश. अशी कुठलीही गोष्ट दाखवा की ज्या ठिकाणी आकाश नाही. सघन वस्तूंचा विचार करा. आकाश हे पंचमहाभूतांचं उत्पत्ती स्थान आहे, लक्षात घ्या. पहिलं आकाश निर्माण झालं. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. त्यामुळे क्रमाक्रमानं जे पुढे निर्माण झाले त्यांच्यामध्ये मागचा म्हणजे बाप असणारच आहे जेनेटिकली. त्यामुळे पृथ्वीचा कण घेतलात तर त्याच्यामध्ये जल पण आहे, अग्नी पण आहे, वायू पण आहे आणि आकाश पण आहे. आणि हे कसं आहे, जर अणूचं आकाश बघितलं तुम्ही, अणू जर विघटित करून अणूपर्यंत आपण पोहोचलो तर अणूला सुद्धा एक आकाश आहे, बरोबर. त्या आकाशामध्ये अणू फिरतो. अणूचं आकाश थोडं सूक्ष्म आहे, आपल्याला दिसत नाही. पण त्या अणूला माहिती आहे की आपण याच ठिकाणी एवढ्याच आकाशामध्ये आहोत. त्या आकाशाशिवाय अणूला अस्तित्व नाही. लोखंडाचा अणू जर घेतला आपण, एक विघटत करत करत गेलो तर त्या अणूला, अणू आहे म्हटल्यानंतर प्रोटॉन आला, इलेक्ट्रॉन आला, न्यूट्रॉन आला, पॉझिट्रॉन आला, सगळं आलं. मग हे कुठं राहणार, तर हे त्याच्या त्याच्या स्पेसमध्ये राहणार. त्याला काहीतरी स्पेस मिळालेली आहे. या आकाशाशिवाय हे अस्तित्व असू शकत नाही. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात, सूक्ष्म रूपात असल्यामुळं, प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात असल्यामुळं, सर्वगतम म्हणजे व्यापक आहे. आकाशम न उपलिप्यते. न उपलिप्यते म्हणजे चिकटत नाही. पाण्यामध्ये बुडबुडे येतात. बुडबुड्याला पाणी चिकटलं का हो, आतमध्ये हवा आहे बुडबुड्याच्या. हवेला पाणी चिकटलं का.
नाही, हवा तशीच्या तशी पाण्यामधनं वरती निघून गेली. कितीही हवा पाण्यामध्ये घाला, ती आपोआप पाण्याच्या बाहेर येऊन निघून जाणार आहे. तशीच कुठल्याही पदार्थात हवा घातली, आपण पोळी भाजतो, पोळी फुगून येते वरती, वाफ, हवा येते, निघून जाते. त्याला चिकटून बसत नाही. फुग्यामध्ये हवा असते, फुग्याला चिकटली आहे का? नाही. फुग्यामध्ये बंदिस्त असल्यासारखी आहे, चिकटलेली नाही. तसंच आकाश हे प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे, पण आकाश कोणालाही चिकटत नाही किंवा आकाशाला काहीही चिकटलं जाऊ शकत नाही, कारण ते इतकं सूक्ष्म आहे. स्थूल गोष्टी एकमेकाला चिकटल्या जाऊ शकतात, सूक्ष्म गोष्टी चिकटवता येत नाही. तसा आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे. सर्वत्र अवस्थितो देहे. अवस्थित म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला अवस्था आहे. अवस्था आहे म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी स्थिर आहे. सर्वत्र अवस्थित हा देहे. प्रत्येक देहामध्ये सगळ्या ठिकाणी तो भरून राहिलेला आहे. देहामधल्या सगळ्या ठिकाणी आत्मा भरून राहिलेला आहे. बघा, प्रत्येक अवयवामध्ये प्राण आहे. आत्मा प्रत्येक ठिकाणी आहे ना. करंगळीमध्ये आहे, नखामध्ये आहे. नखामध्ये पण आहे ना, का नाही आहे? केसामध्ये आहे. सायंटिफिकली निर्जीव आहेत ना त्या गोष्टी, केस आणि नख. त्या ठिकाणी पण आत्मा आहे, कारण नख ओढून काढलं तर प्रचंड वेदना होतात. ते सर्वत्र. निर्जीव कसं म्हणायचं? ते वाढतात ना, केस वाढतात, नख वाढतात. पण ती कापता येतात, कापल्यानंतर दुखत नाही म्हणून. कापल्यानंतर वेदना होत नाहीत ना त्याला. नख कापतो हम्म. आपण, केस पण कापतो, पण केस ओढले तर वेदना होतात. हा. आणि तंत्रामध्ये एका केसावरून माणसाचं सगळं सगळंच भविष्य बदलता येतं. म्हणजे शत्रुनाशक्रम जी तंत्र आहेत, त्या तंत्रामध्ये शत्रूच्या शरीराचा कुठलाही केस आणला किंवा काही असे वेगवेगळ्या अवयवांच्यावरती त्या प्रयोग चालतात. एक केस जरी मिळाला तरी त्याच्यावरून त्या संपूर्ण माणसाचं भवितव्य आपल्या हातात येऊन जातं, बदलता येऊ शकतो. म्हणजे केस सजीव आहे असा त्याचा अर्थ होतो. त्या ठिकाणी आकाश जसं चिकटत नाही, तसं आत्मा देखील त्या गोष्टींनी लिप्त होत नाही. बोला माणूस. आकाश इतकं सर्वव्यापी आहे, कधी कधी आकाशच परमेश्वर स्वरूप वाटतं. हरकत नाही. कारण मग आकाशाचं अस्तित्व सर्वत्रच आहे. बरोबर. फक्त एकच प्रश्न आहे त्यात, की मग त्याविषयी आम्ही डिस्कस करत होतो आकाशाबद्दल, तर सुषुप्ती अवस्थेत आकाशाचं अस्तित्व नष्ट होतं का? नाही, ते अलीकडच्या. अच्छा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही अलीकडच्या अवस्था आहे. तुर्या ही थोडी पलीकडची अवस्था आणि उन्मनी ही त्याच्या पलीकडची अवस्था. मग इथं आकाशाचं परिवर्तन होतं, म्हणजे जे आपलं चिदाकाश आहे, चिदाकाशाचं महदाकाशामध्ये रूपांतर होतं. पण आकाश असतंच. फक्त ज्याला आपण आत्ता आकाश म्हणतो, हे आकाश परिवर्तित होऊन ते चिदाकाशामध्ये जातं आणि चिदाकाशाचं परिवर्तन होऊन महदाकाशामध्ये जातं. ओके. म्हणजे एक दुसऱ्यापेक्षा जास्त जास्त सूक्ष्म आहे. बरोबर. ओके. पण मग आकाश जर इतकं सगळ्या गुणांनी अलिप्त राहू शकतं, तर तर म्हणजे त्याच्यापेक्षा सूक्ष्म कसं काय काही असू शकतं? मला कारण समजा आता वाटतं चिंतन केलेलं आहे. आकाश ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजावं म्हणून वापरण्यात आलेली आहे.
जेवढं जडत्व आहे त्या जडत्वामधलं सूक्ष्मत्व, स्थूलत्वातलं सूक्ष्मत्व बघायचं असेल तर सगळ्यात सूक्ष्म आकाश. बरोबर. हो. म्हणजे दृष्टी जिथपर्यंत जाऊ शकते तिथपर्यंत आपण आकाशाची कल्पना करू शकतो. आकाशाच्या बाहेर जाऊन कल्पना करू शकत नाही आपण. ती बाहेर जाऊन करण्याची कल्पना जेव्हा आपण चिदाकाशामध्ये असतो तेव्हा करता येते. की ह्या सामान्य आकाशाच्या बाहेर चिदाकाश आहे. म्हणजे अशी अनंत आकाश त्या ठिकाणी दृष्टिगोचर होतात. अशी अनेक ब्रह्मांड त्याच्या ठिकाणी दृष्टिगोचर होतात. जेव्हा दोन लोक निर्माण झाले, भूरलोक, भुवरलोक, स्वर्लोक, भगवंतांनी लोकांची निर्मिती केली आणि मग दोन लोकांच्या मध्ये काहीतरी गॅप असला पाहिजे, अंतर असलं पाहिजे आणि म्हणून मध्यभागामध्ये आकाशाची निर्मिती केली असं सांगितलं जातं. ब्रह्मपुराणामध्ये याचं वर्णन येतं. निर्मिती कशी झाली, मार्कंडेय पुराणात सुद्धा हे वर्णन येतं की आकाश कसं निर्माण केलं. म्हणजे भूरलोक, भुवरलोक ह्या दोघांच्या मध्यभागातला जो परिसर आहे त्याला आकाश असं म्हटलं. मग आता हे आकाश असंच्या असं भुवरलोकामध्ये आहे का? नाही, भुवरलोकाचं आकाश अजून सूक्ष्म आहे. कारण भुवरलोकामधल्या वस्तू देखील ह्याच्यापेक्षा वेगळ्या गुणांनी युक्त आहेत, सत्वगुणांनी युक्त आहेत, दैवी गुणांनी युक्त आहेत. आपल्याकडचं जे आहे हे आकाश, आपण ज्याला आकाश म्हणतोय आपलं, हे आकाश तीनही गुणांनी सत्वरज तमात्मक आकाश आहे. जसं जसं वर जात जाऊ तसं तसं ह्यातला तमोगुण रजोगुण कमी कमी होत जातो आणि ब्रह्मलोकात गेल्यानंतर ब्रह्मलोकातलं जे आकाश आहे ते सत्वगुणात्मक आकाश राहतं. म्हणजे आकाशाचं स्वरूप परिवर्तित होतं. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे परिवेष्टित जे आहे ते अंतराळ किंवा अंतरिक्ष असं ज्याला म्हणतो आपण, त्याला महदाकाश असं म्हटलं. त्या महत आकाशामध्ये अनेक चिदाकाश असतात. जसं आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या मनामध्ये एक आकाश आहे, बरोबर. आपल्या मनामध्ये एक अस्तित्व आहे, आपल्या मनामध्ये काहीतरी ठरवलेला विचार आहे, भाव आहे, आपली जाणीव आहे. त्या जाणीवेनुसार आपलं विश्व निर्माण होतं. विश्व कुठे निर्माण होऊ शकतं? विश्व हे आकाशातच निर्माण होतं, बरोबर ना. या आकाशात पृथ्वी आहे ना. हो, आकाशातच पृथ्वी. आकाशात पृथ्वी आहे. तसं आपल्या मनामध्ये जे आकाश आहे त्या आकाशामध्ये आपलं विश्व आहे. हे प्रत्येकाला अनुभवास येतं, बरोबर. हो, त्या पलीकडे कल्पना जात नाही. त्याच्या पलीकडे जाणारी जी कल्पना त्याला चिदाकाश, त्याला त्याच्या पलीकडे गेलं की महदाकाश. त्या महदाकाशामध्ये अशी अनेक अनंत आकाश आहेत. हो. म्हणजे आत्ता जी कल्पना आहे आत्ताच्या डोक्याप्रमाणे ती सांगते की जे काही घडतंय अगदी बिग बँग पासून ते जे आजूबाजूला दिसतंय त्यामध्ये घडतंय. आपल्याला जेवढं उमजते तेवढंच आपलं आकाश आहे. हो. म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्याला विचारलं आकाश केवढं आहे तर शाळे एवढंच आहे म्हणणार तो. तेवढंच आकाश असते तेच. हो, नोकरी करणाऱ्या माणसाला विचारलं तर नोकरी करताना जेवढं दिसतं तेवढंच आकाश आहे त्याचं. आकाश म्हणजे मला जिथं झेप घ्यायची आहे ती जागा आहे ना. मग मला नोकरीमध्ये चेअरमन व्हायचे कुठल्या तरी कंपनीचा की माझी तेवढीच झेप आहे, माझं आकाश तेवढंच आहे, लक्षात. त्याचं सुंदर उदाहरण खिद्रापूरचा जो महादेवाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये वरती जो गोल आहे अंतराळ आहे तो. त्याच्यात जे आकाश दिसतं तिथं पाहणाऱ्या माणसाला ते तेवढंच आकाश वाटतं. त्याच्या बरोबर. बाहेर काही नाहीये. आता इतकं सुंदर दिसतं तो गोलामध्ये ते आकाश. तो सभामंडपाचा अंतराळ आहे, तो मोकळा ठेवलेला आहे तिथं. हा, पण ते इतकं म्हणजे असं वाटतं की नाही एवढंच आकाश आहे आता फक्त. तसंच आपण रम्य ठिकाणी गेलो की आपल्याला जे दिसतं ते आकाश, आपल्याला त्या ठिकाणी वाटतं वा वा काय मस्त आकाश आहे. तात्कालिक भास झालेला आहे आपल्याला. पुन्हा घरी आल्यानंतर घरातलं आकाश बरं वाटतं, कारण आकाश सूक्ष्म आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते जशी भावना करू तसं दिसायला. गोपाल कृष्ण महाराज की जय. पण आपण कल्पना केली पर्यटनाची म्हणून आकाशाला आपण किंवा पर्यटन जाऊन चिकटत नाही. आकाश तसंच आहे तिथलं.